ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। लोकसभा निवडणूक 2024 सध्या राज्यभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे। धुळे मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांच्या समर्थनार्थ मालेगाव शहरात भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले। यामध्ये श्री नितीन पोफळे सहसंयोजक व्यापार आघाडी महाराष्ट्र राज्य, श्री हर्षकुमार रेलन धुळे व्यापार आघाडी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, श्री महेंद्र जैन प्रकोष्ठ सेक्रेटरी, श्री हरिप्रसादजी गुप्ता, श्री भरत काका पोफळे, श्री दीपक गायकवाड, श्री टूनम गायकवाड, श्री विजय एथल, श्री घनश्याम वर्मा, श्री अभिषेक भावसार, श्री राजेंद्र शेलार, श्री महेंद्र साबणे, सौरभ कोतकर, श्री महेश वाघ, श्री विजय भावसार, श्री राजेंद्र धामणे, श्री तुषार हिरे, श्री तेजस सोनजे, श्री राजेश वैद्य, श्री सौरभ अक्कर, श्री संजय फतनानी, श्री बंटीभाऊ कोते, श्री रुपेश कांकरिया, श्री रामचंद्र जेधे, राहीम शेख, सलीम हाजी, जावेद बकरीदी तसेच इतर पदाधिकारीही बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी प्रचारादरम्यान भाजपाला बहुमत देण्याविषयी जनतेने भरघोस प्रतिसाद दिला। वृत्तसंकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव।
लोकसभा 2024 मधील धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब भामरे यांच्या वतीने आज आम्ही भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी याच्यातर्फे मालेगाव शहरातील सर्व व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानला भेट दिली। व्यापारी बांधवांना आणि त्यांच्या सर्व स्टाफला मोदीजींच्या योजना सांगितल्या। त्या सर्वांना आम्ही जन आरोग्य सेवा असेल, इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी असतील, शिक्षणाच्या गोष्टी असतील, देशाच्या सुरक्षेविषयी ज्या माहिती होत्या त्या सर्व माहिती आम्ही दिली गेली। लोकांमध्ये मोदी साहेबांबद्दल प्रचंड उत्साह आहे। असं एकही माणूस असं दिसला नाही की जो मोदी साहेबांना ओळखत नाही किंवा मोदी साहेबांवर ज्यांची श्रद्धा नाही। सर्व मार्केट एरियामध्ये गिरायकांना सुद्धा भेटलो। प्रत्येक माणसांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। देशाप्रती, राष्ट्र निर्माणासाठी, आपल्या मुला बाळांच्या भविष्यासाठी आपल्याला मोदी साहेबांना मतदान करायचं आहे। अबकी बार 400 पार हा जो नारा आहे तो सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते अंमलात आणत आहेत आणि आम्ही भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या माध्यमातून 6च्या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये जवळपास 2 लाख लोकांना भेटून ही विनंती आम्ही करीत आहोत आणि लोकांना ते सर्व आवडत आहे। डॉक्टर बाबासाहेब भामरे साहेब हे एक स्वतः उच्च शिक्षित संवेदनशील सर्जन आहेत। हजारो लाखो लोकांना त्यांनी विनामूल्य ऑपरेशन्स कॅन्सरमधून बरं केलेलं आहे, कोणाला काही दुसऱ्या आजारांमधून बरं केलेलं आहे। म्हणून त्यांच्या प्रती सुद्धा मालेगाव शहरात आम्हाला एक फार चांगली भावना निर्माण दिसून आली। म्हणून आम्ही सर्वांना विनंती केलेली आहे की 20 तारखेला सर्वांनी प्रत्येक प्रतिष्ठानने आपल्या माणसांना 2-3 तासाची सुट्टी द्यायची, प्रतिष्ठान उशिरा उघडायचे, मात्र मतदान करायला सर्वांना वेळ द्यावी अशी आम्ही विनंती केलेली आहे। धन्यवाद। अबकी बार 400 पार या भूमिकेला धरत आम्ही भारतीय जनता पक्षाच्या व्यापार आघाडीच्या वतीने प्रत्येक दुकानदारांना आम्ही आव्हान केलेलं आहे हर्षभाईंनी सांगितल्याप्रमाणे। पण आम्ही एक विशेष काम केलं आहे, आम्ही त्या संपूर्ण परिवाराला 100% मतदान करा, तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे का नाही ते व्हेरीफाय करून घ्या, त्याच्यासाठी आम्ही मदत करणार आहोत। आम्ही प्रत्येक दुकानदारांना आमच्याकडे असणारा जो ॲप आहे आम्ही तो त्याच्यामध्ये त्यांना देणार आहोत। त्यांना जी लागणारी जी मदत आहे ती आम्ही आमच्या माध्यमातून ती उपलब्ध करून देणार आहोत। 100% मतदानाचा टक्का या उन्हाळ्यामुळे कमी झालेला आहे, सगळीकडे असे चित्र निर्माण झालेले आहे। पण हा मतदानाचा टक्का वाढावा म्हणून सगळ्या व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानला आम्ही व्यक्तिगतरित्या भेटून त्यांच्या संपूर्ण स्टाफला एकत्र करून आम्ही त्यांना विनंती करतोय की तुम्ही तुमचा परिवार, तुमचं स्वतःचं नाव, तुमच्या गल्लीतले मतं, तुमच्या मित्रपरिवाराच्या आप्तेष्टांची सगळ्यांची यादीमध्ये व्हेरीफाय करा, मतदानाच्या स्लिप घ्या आणि 100% मतदान करा असं आम्ही त्यांना आवाहन केलं। आणि आम्हाला आनंद वाटतो सांगायला की मालेगाव शहरामधनं अत्यंत उत्तम असा रिस्पॉन्स, उत्तम असा प्रतिसाद आम्हाला सगळ्या दुकानदारांनी आणि त्यांच्या सगळ्या स्टाफने दिलेला आहे। आम्ही अत्यंत उत्साही आहोत आणि उद्या मालेगाव शहरामध्ये, मालेगाव मध्यमध्ये जे बाजारपेठ आपली जुनी बाजारपेठ आहे त्या ठिकाणी घनश्यामजी वर्मा यांच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या भव्य रॅलीचं आयोजन तिथे करण्यात आलेलं आहे। ती रॅली संपूर्णतः व्यापारामध्ये ती रॅली करण्यात येणार आहे आणि सगळे जुना बाजारपेठ असेल त्याच्यामध्ये ती रॅली होईल। तर मी आवर्जून विनंती करतो की सगळ्यांनी त्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं। धुळे लोकसभा महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाषजी भामरे यांच्या प्रचारार्थ आज आम्ही धुळे व्यापारी आघाडी व जैन प्रकोष्ठ भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा यांच्या वतीने मालेगाव शहरात प्रचारासाठी आम्ही आज इथे आलेलो होतो। सबका साथ सबका विकास या मोदीजींच्या विचारसरणीचा आम्ही व्यापाऱ्यांना सगळं आव्हान केलं आणि आजपर्यंत मोदीजींनी ज्या ज्या योजना राबवल्या आहेत याचं एक माहितीपत्रक आम्ही व्यापाऱ्यांना इथे दिलं। एक व्यापारी आणि त्याचा कडे असणारा नौकर वर्ग आणि त्याच्याकडे येणारे दैनंदिन ग्राहक म्हणजे एक व्यापारी हा कमीत कमी 500 मतांचा योगदान देऊ शकतो। त्यामुळे आम्ही व्यापाऱ्यांना सगळी ही गोष्ट समजून सांगितली आणि व्यापाऱ्यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला। आजचा मालेगाव येथील व्यापाऱ्यांचा प्रतिसाद बघता आम्हाला पूर्णतः खात्री आहे की डॉक्टर बाबासाहेब भामरे कमीत कमी 3 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील।
मी तुम्हाला आज सगळ्या पक्ष व्यापारी आघाडीसमोर सांगू इच्छितो. मी वृक्ष कासार समाजाचा अध्यक्ष या नात्याने मी एक संकल्पना राबवली आहे. आमच्या समाजामध्ये प्रत्येक कुटुंबानी प्रत्येकाचे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रत्येकाचे मतदान काढून घ्यायचे आहे आणि ते आपल्याला दुपारी 10, सकाळी 10, दुपारी 2 आणि 5 याच्यामध्ये आपल्याला आपले टक्केवारी किती होती समाजाची वैयक्तिक ही आपल्याला भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडीतर्फे आपल्याला पुढे कार्यकारिणीला सुपूर्द करायचं.